गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर खूप अशी धावपळ चालू आहे आणि पटकन असं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही आरती करून घेतोय। तर मी आरती थोडीशीच तुमच्यासोबत शेअर करते, पूर्ण आरती शेअर केली नाही आहे कारण व्हिडिओ मोठा होऊन जाईल म्हणून। आणि एकदम धावपळीत असं गणपती बाप्पांना हार घालायचा राहून गेला होता, तर पटकन हार घालून घेते आणि बाकी सर्व तयारी केली आहे, नैवेद्य वगैरे दाखवला। तर असं छान छोटंसं डेकोरेशन होतं आणि ही आहे यावर्षीची मूर्ती। तर तुम्हाला माहिती जसं की मी नवीन असं काही केलं नाही आहे। आता आपल्या घरच्या बाप्पाची आरती पण झालेली आहे। तर वेलकम टू स्नेहा जर्नी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी चाललेली आहे पुण्यात दगडूशेठ गणपती आणि सुंदर असे अजून काही देखावे आहेत ते पण बघणार आहे। गणपतीचं दर्शन आणि गणपती बघायला चालली आहे, तर मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन। बट तुम्ही म्हणाल की डेकोरेशन किंवा गणपतीची जी काही म्हणजे माझा ब्लॉग आला नाही, तर तुम्हाला माहिती म्हणजे पप्पांचं असं झालं त्यामुळे मी जास्त काही तयारी केली नाही, सिंपल आणि गेल्या वेळेसच जे डेकोरेशन आहे तेच हे केलेलं आहे। तर मला ही मूर्ती आवडली होती, त्याच्यानंतर मी बाळूमामांचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकलाय, मला बऱ्याच जणांनी विचारलेले की तू ही मूर्ती घेतली आहे का, बट मी ती मूर्ती घेतली नाही आहे। मी ही मूर्ती बुक झाल्यानंतर मला ती मूर्ती दिसली होती, सो म्हणलं की ठीक आहे नेक्स्ट इयर वगैरे आपण घेऊयात। आणि ह्यावेळेस सिंपल आणि छोटीशी अशी मूर्ती बसवली, तर हे कसे वाटते तुम्हाला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आता निघालो आहोत गणपती बघण्यासाठी आणि छान असं सुंदर क्लायमेट झालेलं आहे। 2 दिवस झालं पुण्यात असं ऊन पडलेलं आहे, वातावरण एकदम चांगलं आहे आणि आता गणपतीचे छान सुंदर देखावे चालू झालेत। तर चला आपण बघूयात। मी जास्त काही बोलणार नाही आहे। आता आलो आहेत लक्ष्मी रोडला, तर दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि ही सारी अशी एवढी गर्दी आहे, वीकेंड असल्यामुळे बरीच गर्दी होती। तर जटोली शिवमंदिर त्याचा पूर्ण देखावा इकडे साकारण्यात आलेला आहे आणि खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि एक 15 ते 20 मिनिटात आमचं दर्शन होऊन गेलं। वीकेंड होता, वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर दर्शन होऊन जाईल, सो खूप छान दर्शन झालं। आणि आता आपण आलो आहोत नवसाचा गणपती आणि इथे इच्छापूर्ती वगैरे ठेवलेला आहे। तर दरवर्षी असं ते वेगवेगळं काही डेकोरेशन करतात आणि मीनाक्षी मंदिर आहे त्याचं पूर्ण प्रतिकृती साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर आतमध्ये छान असं गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि दर्शन तुम्हाला पण मी दाखवते। तर खूप गर्दी होती, इकडे गर्दी होती जास्त, इकडे 21 ते 25 मिनटं गेले आणि दर्शन व्यवस्थित झालं। हा एकदम काल्पनिक आणि सुंदर असा देखावा होता, त्याच्यामध्ये एकदम साऊथ इंडियन टेम्पलमध्ये आल्याचा फील येत होता। तर हा शारदा गजानन मंडईमधला गणपती आहे। जर तुम्ही इकडे म्हणजे येत नसाल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर मंडईतला गणपती म्हटलं शारदा गजानन तर तुम्हाला कोणीही सांगतील आणि खूप सुंदर आहे इथं, म्हणजे गणपती हा बघितल्याशिवाय जाऊच नका मी तर म्हणेल, एवढं सुंदर डेकोरेशन आणि देखावा होता। दर्शन झालं आणि आता निघतोय, पालखीचं पण दर्शन घेतलं। तर आता पुढचे जे नेक्स्ट गणपती आहेत ते बघतोय। लई त्रास होतोय, काहीतरी करा बाबा, काहीतरी करा। आणि आता आपण बघतोय शंकर महाराज यांचा देखावा, तर चला बघूयात। थांबा, तुम्हाला आई उठून चालून दाखवेल म्हणजे तुमचा विश्वास पटल। आई
उठ ग, चालून दाखव. काय ग पोरी, काय झालं? आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. चुकलं माझं बाबा, माफ करा. स्वामी कल्याण करतील. चमत्कारच केला बाबा तुम्ही. धन्यवाद बाबा, धन्यवाद. कसला चमत्कार केला या ढोंगी बाबांनी? चमत्कार? छे हो, अहो हा कसला चमत्कार करतोय? आता माझा चमत्कार पहा. काय रे ढोंगी, खोटारड्या माणसा, लोकांची फसवणूक करतोस काय? हा? काय रे, बाहेर आहेस की काय? ऐकू येत नाही का तुला? काय काय अडचण काय आहे तुमची? अडचण अडचण ही आहे की गावातील गरिबीथा अन्यथा अन्यथा आम्ही तुला हकलून देऊ. समजलं का बुवा? हो हो, आम्ही तुला हकलवून देऊ. पाहिलं पाहिलं का हा भोंदू बुवा कसा हसतोय? मला तर वाटतंय हा भोंदू बुवा वेडा आहे. अगदी माझ्या मनातले बोललात हो. अरे हा तर फारच वेळ आहे. अग्निमूलेय पुरोहितं यज्ञस्य देवमृत्वीचं होतारं रत्नधारतमम् अग्निपूर्वैर्ऋषिभिरीड्यो नूतनैरुत सदेवा एहव. तर सुंदर असा देखावा होता आणि त्या 2 छोट्या मुलींनी खरंच खूप छान हे केलं होतं. तर आता पुढे आलो आहोत आपण तसंच जे तुळशीबागच्या साईडला तिकडे, आणि इकडे पूर्ण असे बॅरिकेड्स लावलेले आहेत, रोड बंद आहेत आणि इकडून पण तुम्हाला जाता येणार नाही आहे. तर का म्हणजे आता ठीक आहे की थोडं लेट झाला म्हणून, अदरवाईज येताना आता पोलीस येऊन देत नाहीत तुम्हाला इकडून. इकडे पण त्यांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत शनिवारच्या इथे. आणि आता एकदम बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे तुळशीबागेच्या इथं, तर इथं पण वेगळंच काहीतरी साकारण्यात आलेलं आहे. तर ह्यावेळेस सगळेच मोस्टली खूप काही देखावे हे शिव मंदिर आणि असं सगळंच भगवान शंकरांचंच म्हणजे उपासना किंवा आराधनाचे देखावे दिसतात आहेत. तर छान वाटतंय. तर भूक लागली होती, आम्ही डोसा आणि सँडविच वगैरे खाल्लं. तर आता त्याचा व्हिडिओ वगैरे काय केला नाही आहे, म्हणजे ते अगोदर खाल्लं होतं 7-8च्या दरम्यान. तसं आम्ही गणपती बघायला लवकरच बाहेर पडलो होतो. तर इकडे किल्ले राजगड असं पूर्ण किल्ला त्यांनी साकारलेला होता. सुंदर असं देखावा होता आणि पूर्ण गोल फिरून बघता येत होतं. त्याच्यावरती त्यांनी सगळंच इन्फॉर्मेशन पण दिली होती की म्हणजे पाण्याची टाकी किंवा बाकी सगळं असं छोट्या छोट्या गोष्टी त्या तिथे ॲड केलेल्या होत्या आणि सुंदर असा किल्ला बनवलेला होता. तर इकडे पण विजिट नक्की करा. हे याच्यावरती इन्फॉर्मेशन पूर्ण दिली होती त्यांनी आणि छान असा राजगड त्यांनी साकारलेला होता.
झुंजवलं तरी मुघलांना किमान 360 वर्ष युद्ध करावं लागेल. त्यामुळे गडकोट बळकट केले पाहिजे. या मातीतील मावळ्यांनी चिवट झुंज देत आपल्या रक्ताने अभिषेक घालत बलिदान केले. इथल्या बुरजांना कान जरी लावले तरी हर हर महादेवच्या घोषणांचा आवाज घुमत असतो. मातीत सांडलेलं रक्त कपाळी. तर आता बाकीचे जे गणपती दर्शन आहे ते आपण पार्ट 2 मध्ये बघूया. हा आता पार्ट 1 आला आणि आता हे आम्ही खडकमाळ रोडने चाललेलो आहोत. तर इकडे पण एक हा सुंदर असा देखावा दिसला, तर म्हटलं तर बाईकवरूनच बघूयात. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूया